सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मेढा केळघर येथे सभा आयोजित करण्यात आली होती। दरम्यान मेढा ते केळघर बाईक रॅली काढण्यात आली। या सभेला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। बहुमोल असं मत हे कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण मला द्यावं आणि या आपल्या जावळी सातारा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी आपल्या माध्यमातून परत एकदा मला मिळावी ही माझी विनंती सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना आहे। आज निवडणुकी आता तशा बघितलं तर शेवटच्या टप्प्यात यायला लागल्यात आणि आपल्याला निकाल जो आहे तो स्पष्ट आहे आपल्या पुढे। निकाल काय मी सांगायची गरज नाही किंवा अगदी विरोधकांना पण निकाल माहित आहे, पण शेवटची जी काही धडपड आहे ती त्यांची चालली आहे, चालू दे, आपल्याला काय विरोधकांना कमी लेखायचं नाही। पण आज जी उपस्थिती आणि जे प्रेम आज इथं तुमच्या सगळ्यांच्या यानं दिसतंय हे मला इथं कुणी पण सांगा, हे तुम्हाला मी काय दिलंय म्हणून तुम्ही आलाय का स्वतःहून आलाय हे सांगा। मग हे प्रेम जे आहे हे कामात कमवलेलं प्रेम आहे, हे जबरदस्ती किंवा काहीतरी घेऊन आणलेला विषय नाही। त्यामुळे हे प्रेम जे आहे, हा विश्वास जो आहे, हा आमदार म्हणून मी गेल्या 3 माझ्या पंचवार्षिक मध्ये कमवू शकलो, मिळवू शकलो आणि तो विश्वास तुमचा मी राखू शकलो माझ्या कामाच्या माध्यमातून ही वस्तुस्थिती आहे। काही लोक आता इथं आदिनाथ बोलले, काही लोक मोंडारवाडी धरणावरून आता आपल्या भागामध्ये काही गोष्टी सांगायला लागलेत, पण मी आज इथं एक गोष्ट ठामपणे सांगतो की कैलासवासी विजयराव मोकाशी यांचं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार, त्याच्यामध्ये तडजोड होणार नाही। ज्यांना कोणाला माझ्या भूमिकेबद्दल प्रश्न आहे, माझ्या भूमिकेबद्दल शंका आहे, त्यांनी समोर येऊन मी कुठं आज बाहेर केलंय किंवा करतोय दाखवावं। मी ज्या घराण्यातून येतो, मी छत्रपतींचा वंशज आहे, एक गाव 2 तुकडे एवढं मला माहित आहे, आज बाहेर खेळायची मला सवय नाही आणि म्हणून अशा बुद्धिभेद करणाऱ्या आपल्या तालुक्यातल्या नेते मंडळींची मला विचारायची त्यांच्या क्यू येते, कारण यांना दुसरं काही नाही, काहीतरी विषय काढायचा। स्वतः किती वेळेला या धरणाच्या विषयामध्ये ही मंडळी आली